राहीबाईंनी काही वर्षापूर्वी हळदी कुंकवाला वाण म्हणून रोपांची झाडे द्यायला सुरुवात केली. आपल्या रोपवाटिकेमध्ये तयार झालेल्या 500 ते 600 रोपे या दरवर्षी हळदी कुंकवाचं लेणं म्हणून वाटत असतात. अकोले तालुक्याचा हा आदिवासी भाग हा पूर्वपार देशी वाणांचे आगर होता. मात्र गेल्या काही दशकात संकरित बियाणांच्या आक्रमणापुढे ही देशी वाण नामशेष होण्याच्या मार्गावर होते. राहीबाई व त्यांच्या बचत गटाच्या प्रयत्नांमुळेच आता या देशी बियाणांच्या संवर्धनाचे कार्य जोमाने सुरू झाले आहे. दुर्मिळ किंवा लुप्त होत चाललेल्या पीकवाणांच्या व्यापक पातळीवरील जतन व संवर्धनासाठी अकोले तालुक्यातील कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. बायफ या स्वयंसेवी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बीज संवर्धक शेतकरी या समितीचा कार्यभार सांभाळत असतात. यात महिलांचा सहभाग व योगदान सर्वाधिक आहे. आदिवासी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत सेंद्रिय शेती व देशी बियाणांची संवर्धन जतन चळवळ त्यांनी सुरू केली आहे. 10 गावातील शेतकरी या समितीच्या माध्यमातून काम करत असतात. वाणांचे स्थानिक नाव, जमिनीचा प्रकार, उपयोग, नावामागचे स्थानिक ज्ञान ही सारी माहिती त्या सांगत असतात. त्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. त्या संदर्भातच स्थानिक बियाणांची योग्य ती साठवणूक पद्धत, स्थानिक बियाणे प्रक्रिया करण्याची वेगवेगळी पद्धत, स्थानिक वनस्पतींचा वापर करून पिकावरील रोग आणि कीड नियंत्रण अशा विविध पद्धतीचा वापर करून लोकांना याबाबतचे ते प्रशिक्षण देखील देतात. अशा प्रकारे कळसुबाई शिखराच्या परिसरातील जैवविविधता जतन व संवर्धित केली जात आहे. कौलारू घरात राहून बियाणे बँक सुरू करून राहीबाईंच्या कुटुंबाचा चरित्र चालवण्यासाठी सात्विक धान्य पुरवण्याचे काम ते करत असतात. त्यांच्याकडे शेतमाल व बियाणे खरेदी करण्यासाठी सातत्याने लोकांचा ओघ सुरू असतो. भीमथडी किंवा अन्य प्रदर्शनात देखील त्या सहभागी होत असतात. त्यांनी काळा भाताचेही मोठ्या प्रमाणावरती बीजोत्पादन केले आहे. त्यातून त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. अकोले तालुक्यातील 10 गावांमध्ये महाराष्ट्र जनकोष प्रकल्प सुरू आहे. सीड क्वीन, बियाणांची राणी, बीजमाता अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून 7 समुद्रापार पोचली आहे.